तर बीडमध्येच बिंदुसरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे आणि बिंदुसरा धरणातील पाण्याचा विसर्ग शहरातून वाहणाऱ्या नदीमध्ये होतोय। त्यामुळे ऐतिहासिक असा दगडी पूल पाण्याखाली गेलाय। हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय, तर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। प्रत्येक वेळेला प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय आणि पाण्याची पातळी अनेक ठिकाणी वाढताना पाहायला मिळतेय। जमीनच्या जमीन आपण बघतोय, नदी नेमकी कुठे आहे आणि कुठे नेमकी शेती आहे हे समजणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आकाश सावंत यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। आकाश, अतिशय विदारक अशी परिस्थिती आपल्याला बीड मधली पाहायला मिळतेय, काय सध्याचे अपडेट आहेत दगडी पुलासंदर्भात? प्रज्ञा, गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाने हाहाकार माजवल्याचं बघायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील शेती पिकं असतील, जनावरे असतील, काही माणसं देखील पुराच्या पाण्यामध्ये अडकली आहेत आणि या पावसाने मोठं नुकसान जे आहे ते बीड जिल्ह्यात केल्याचं बघायला मिळत आहे। मी सध्या बिंदुसरा धरणाच्या बिंदुसरा जी नदी आहे बीड शहरातून वाहणारी त्या नदीजवळ उभा आहे। त्या नदीचा हा ऐतिहासिक दगडी पूल आहे। हा दगडी पूल अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो बिंदुसरा धरण आहे त्या बिंदुसरा धरणातून बिंदुसरा शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होताना बघायला मिळत आहे। त्यामुळे हा दगडी पूल हा संपूर्णरित्या पाण्याखाली गेलेला आहे आणि नदीचा जो ही वाहती जी नदी आहे शहरातून या नागरिकांना जे आहे परिसरातील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे की नदीकाठचे जे लोक आहेत त्यांनी वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नये व प्रशासनाच्या वतीने ज्या भागामध्ये पुराचं पाणी आहे अशा ठिकाणी एनडीआरएफची टीम देखील दाखल झालेली आहे आणि तिथं बचाव कार्य देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे। शिरूर असेल, शिरूर मधील जे गावं आहेत त्या गावामध्येही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं बघायला मिळत आहे। हे दगडी पुलाचं दृश्य आहे प्रज्ञा, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग होताना बघायला मिळत आहे। नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश।